वैद्य बुवा, मी देवीचे व्रत घेतले आहे. 3.5 शक्तिपीठाचं दर्शन जोवर होत नाही तोवर मी काही खाणार नाही. तुळजाई, तू योगनिद्रेत आहेस, पण माझी आई भक्तीची परीक्षा देते. तिला मी अडवू शकत नाही. आईची काळजी वाटते गो. काहीतरी मदत पाठव तुळजाई. मला मदत पाठव, मदत पाठव, मदत पाठव, मदत पाठव. तुझ्या दर्शनाची आस, माझ्या जगण्याचा ध्यास. आई आई म्हणते आहे, सुटणारा माझा श्वास. आई अंबाबाई माझी, आई अंबाबाई. आई अंबाबाई माझी, आई अंबाबाई. तुझ्या दर्शनाची आस, माझ्या जगण्याचा ध्यास. आई आई म्हणते आहे, सुटणारा माझा श्वास. पंचप्राणची ही ज्योत, देह झाला निरा. आई अंबाबाईच्या नावानं, आई अंबाबाईच्या नावानं, आई अंबाबाईच्या नावानं. दर्शनाला येते तुझ्या मी अंगणी. जाता माहुराला वाटे, मन समाधान मोठे. तांदळा मुखावर टोप, किती तेजस्वी ते रूप. भाई मळवट भरीला, रेणुकाईचा, रेणुकाईचा, रेणुकाईचा. मुलाचे बाळ, आई प्रेमाने अर्पिते. आई प्रेमाने अर्पिते, तुला पायसाचे दान. आई रेणुका माऊ रे, आई रेणुका माऊ. आई रेणुका माऊ रे, आई रेणुका माऊ. सप्तशृंगी आईचा, सप्तशृंगी आईचा, सप्तशृंगी आईचा. परिमळ तुझ्या ठाई, आई सप्तशृंगी माते. शिर ठेविते मी पायी, अष्टभुजा परमेश्वरी. तुझे दर्शन होता, अष्टभुजा परमेश्वरी. तुझे दर्शन होता, संपद्या सर्व ही व्यथा. मजना कशाची चिंता. आई सप्तशृंगी माझी, आई सप्तशृंगी. आई सप्तशृंगी माझी, आई सप्तशृंगी. आई अंबाबाई माझी, आई अंबाबाई. आई तुळजाई माझी, आई तुळजाई. आई रेणुका माऊ रे, आई रेणुका माऊ. आई सप्तशृंगी माझी, आई सप्तशृंगी. जनक बाबा, गंगाईची तब्येत लयच नाजूक दिसते. याची काळजी घ्यायला पाहिजे. तुम्ही असं करा, आजचा कार्यक्रम राहू द्या, नंतर कधीतरी बघू. होय, मला बी तसंच वाटतंय. हिला एकटीला ठेवून येता यायचं नाही हो. अहो नाही,
देवीचा वसा घेतलाय तुम्ही. वसा अर्धवट टाकणं बराबर नाही. गावात दुष्काळ पसरला आहे. देवीच्या गोष्टी सांगून त्यांना जगण्याचं बळ देताय तुम्ही. हे काम असं अर्ध्यावर सोडू नका. जावा तुम्ही. बाबा मी थांबते घरी. मी घेईन आईची काळजी. नाही, नको ग जगदंबा. तू तर नाटकात आहेस ना. गोष्ट सादर करताय तुम्ही. तुला तर जायलाच पाहिजे. मग आपण नाटकच करायला नको. अगं, कशाला एवढी काळजी करताय माझी? जरा पडले का बरं वाटेल मला. मग मी नक्की येईन ना. खरंच येशील तू नक्की? खरंच आम्ही थांबायची गरज नाही. तू येऊ शकशील नक्की? नाही हो, नाही आहे गरज. जगदंबा, मी वचन देते. मला बरं वाटलं ना की मी नक्की येईल. तू आली नाहीस ना तर मी नाटक सुरूच करणार नाही. असं काय बाळा, तुम्ही सुरू करा. मी येतेच मागणं. हा, जगदंबा, चल आपण तयारीला लागू. आलो चाल. चालेल, या. चल. माई लेकीचं हे नातं किती सुंदर आहे. किती प्रेम आहे दोघींचं एकमेकींवर. खरं साक्षात सती मातेपासून आपला जन्म झाला. त्यामुळे या नात्या गोत्यांचे पाश आपल्याला फार अनुभवता आले ना. तुळजाई मात्र या जगदंबा रूपात ते सर्व काही अनुभवते आहे. आणि जगदंबा ही प्रत्येक परीक्षा उत्तमरित्या पार पाडते. आता लवकरच तुळजाई तिच्या योगनिद्रेतून जागी होईल. जगदंबालाही तिच्या मदतीची गरज आहे. आता तुळजाई इथे नाही तर आपण तिच्या मदतीला जाणं गरजेचं आहे. अगदी खरंय. अखेर आपण एकाच सतीच्या अंशातून तयार झालेल्या 3.5 शक्तिपीठांची रूपं आहोत. तुळजा योग निद्रेतून जागृत होत नाही तोवर जगदंबाच्या मदतीला आपण जाऊया. जगदंबेच्या आईच्या रूपात तू साक्षात तुळजाचा अंश वाढवते आहेस गंगा. ह्या दरम्यान अनेक परीक्षांमधून तुला जावं लागलं आहे. आता जे देवीचं व्रत तू घेतलं आहेस, जो वसा तू घेतला आहेस, तो पूर्ण हो असा आशीर्वाद मी देते. जगदंबा, अगं जागर सुरू करायचं ना. तयारी झाली नाही होय तुमची? बाबा आई अजून आली नाही हो. अगं तिला बरं नाही ना म्हणून. पण तिनं मला वचन दिलं होतं की बरं वाटल्यावर येईन म्हणून. हा बरोबर आहे, पण आपण तिला त्रास नको द्यायला.
आपण असं करू, जागर संपल्यावर लवकर घरी जाऊ. हा, बर, ठीक आहे. मी तयार होते. आपण सुरू करूया. चला चला चला. अगं बाई, हा बुवा इथं आलाय म्हणजे देवळात आता कुणी बी नाही. सुंदराबाई, आता लोक या नाटकात रंगून गेले की देवळात जाऊन त्या घटाचं काय करायचं ते मी करतेच बरोबर. आई राजा, आई राजा. चला, सती आणि महादेवाची पुढची कथा ऐकाय तयार आहेत ना सगळे? होय. तर सती आणि महादेवाचा पार पडला विवाह आणि दक्ष राजाच्या अंगाचा झाला नुसता दाह. ज्या क्षणी तिने मनाने पती निवडला त्या क्षणी तिचा आमच्याशी संबंध संपला. सती आणि महादेवाला नाही झाला याचा त्रास. आनंदात सुरू होता त्यांच्या आयुष्याचा प्रवास. समद्यांचं लक्ष गंगाईकडे आहे म्हणजे मी इथनं उठून गेले तरी ह्या कानाचं त्या कानाला कळायचं नाही. हीच योग्य वेळ हाय इथनं निघून जायची.